सिंधुदुर्ग जिल्ह्यात नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो अर्थात चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत नृत्य सन्मान सोहळा शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला। लावणी किंग नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांची उपस्थिती हे या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य होतं। रंगकर्मी आणि पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी यांना यंदाचा जीवन गौरव तर कथ्थक नृत्यांगना मृणाल सावंत हिला विशेष कर्तृत्व पुरस्कार देऊन आशिष पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर आशिष पाटील यांच्या सुंदरी या कार्यक्रमात निवड झालेली दीक्षा नाईक हिचासुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातल्या 80 कलाकारांचा सन्मान करण्यात आला। नृत्य सन्मान पुरस्काराचं हे यंदाचं दुसरं पर्व आहे। कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिमणी पाखरं डान्स अकादमी आयोजित नृत्य सन्मान सोहळ्याचा शुभारंभ नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते नटराज पूजन आणि जितेंद्र सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला। यावेळी व्यासपीठावर लावणी किंग आशिष पाटील, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उद्घाटक जितेंद्र सावंत, नगरसेविका नयना मांजरेकर, सौ रुपाली शिरसाट, सागर माळकर, एकनाथ माळकर, एकनाथ पिंगुळकर, नागेश नाईक, संजना परब, सौ बिरजे, किरण कुडाळकर, सतीश पावसकर, चिमणी पाखराचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर, नृत्यांगना दीक्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार रंगकर्मी पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी यांना आशिष पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, नटराज मूर्ती आणि रोख रुपये 5000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। सर यावर्षीपासून सर अजून एक आहे थांबा, यावर्षीपासून फुलाची पाकळी म्हणून सन्माननीय सुनील भोगटे सरांकडनं एक 5000 रुपयांचा आम्ही आपल्याला या ठिकाणी बांधण किंवा मी बाकी नाही बांधणच म्हणेन, कारण आपण जी सेवा केली त्याच्यासाठी हे कमी आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं आमच्या संपूर्ण चिमणी पाखरं डान्स अकॅडमीकडनं आमच्या सन्माननीय सुनील भोगटे सरांकडनं आपल्यासाठी हे छोटंसं गिफ्ट आम्ही आपल्याला देतो आणि खरंच आपल्या संपूर्ण या कला क्षेत्रातील प्रवासासाठी पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। आणि रवी तुझे खूप आभार आणि दीक्षा तुझे सुद्धा खूप आभार कुठे की त्यांच्यामुळे आम्हाला हे व्यक्तिमत्व आज कुडाळच्या या रंगमंचावर आणता आलं आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला त्यांचा स्पर्श झाला आणि म्हणजे एखाद्याला परिसर स्पर्श होतो असं म्हणतात ना, म्हणजे खूप माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे। मला पत्रकारितेतला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, एवढाच आनंद मला आज हा अवॉर्ड स्वीकारताना होतो, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। सर तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या श्रीदेव कुडाळेश्वर पूर्ण करो अशी त्या कुडाळेश्वरची मी प्रार्थना करतो। काही चुकलं असेल तर तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। थँक्यू व्हेरी मच। जय चिमणी पाखरं। यंदाचा विशेष कर्तृत्व पुरस्कार कथ्थक नृत्यांगना मृणाल अजय सावंत हिला आशिष पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी निलेश जोशी आणि मृणाल सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना चिमणी पाखरं संस्थेचे आभार मानून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर विविध क्षेत्रातील जिल्ह्यातील सुमारे 80 कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते नृत्य सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि सुंदरी कार्यक्रम फेम नृत्यांगना दीक्षा नाईक हिचा चिमणी पाखरं संस्थेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला। आशिष पाटील यांच्या कार्याची ओळख करून देणारी चित्रफीत देखील दाखवण्यात आली। दीक्षा नाईक आणि आशिष पाटील यांनी सुंदरी गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। यावेळी चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या कलाकारांनी देखील वेगवेगळी नृत्य सादर केली। आपलं मनोगत व्यक्त करताना आशिष पाटील यांनी चिमणी पाखरच्या उपक्रमाचं कौतुक केलं। कलाकारानं नेहमी शिकत राहिलं पाहिजे, शिकणं थांबवलं की माणसाची प्रगती थांबते असं ते म्हणाले। सर्वप्रथम चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आणि रवी सरांचं खूप खूप आभार की मला इथे बोलवल्याबद्दल, कारण की ही माझी पहिलीच वेळ आहे या भागात यायची, कारण की जसं सर म्हणाले की कामामुळे तेवढं नाही होता येत, पण नृत्य शिबिरमुळे मला बरंच ट्रॅव्हल करता येतं
आणि त्यांनी जे काही सांगितलं किंवा सगळे जे काही म्हणतात की मी खूप मोठा आहे वगैरे, असं मी काही नाहीये. मी अजूनही शिकतोय, मी अजूनही काम करतोय. मला वाटतं की अजून शिकणं कधी थांबणार नाही, कारण की मी नेहमी माझ्या मुलांना पण सांगत असतो शिकवताना की लर्निंग नेव्हर एंड्स. कारण की तुम्ही जर म्हणाल की मी आता शिकलो हे सगळं, तर मला वाटतं तिथेच तुमची ग्रोथ थांबते. सो मी पण अजून शिकतोय, मला अजून बरंच शिकायचं आहे. आणि सर्वप्रथम काय सांगू की मी आज जो कोणी आहे तो या रंगमंचामुळेच आहे. म्हणजे मी जेव्हा वयाच्या 4थ्या वर्षी माझ्या आईला कळलं की माझा मुलगा नाचू शकतो, तेव्हा माझ्या आईने ते माझ्या अंगात भिनवलं नृत्य. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतले नाही. हे बऱ्याचदा मी टीव्हीवर बोललो आहे, माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये बोललो आहे, आणि ते तितकंच खरं आहे. कारण मला असं वाटतं की ती ताकद मला या रंगमंचाने खूप दिली आहे लहानपणापासून. आज मी जे काही इतकं सशक्तपणे आणि इतकं स्टबन आणि इतकं कॉन्फिडेंटली जे बोलू शकतो ते रंगमंचामुळेच बोलू शकतो, मला असं वाटतं. कारण की प्रत्येक कलाकाराला एक रंगमंच मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते रंगमंच जेव्हा अशी व्यक्तिमत्व देतात त्याच्यासाठी खरंच खूप कौतुक केलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त कौतुक केलं पाहिजे या सगळ्या मान्यवरांचं. कारण की मला असं वाटतं की एक कलाकार तेव्हाच कलाकार असतो जेव्हा त्याला बॅकिंग असतं. कारण की आजकाल बॅकिंग खूप गरजेचं आहे कलाकाराला जेव्हा एक काम दाखवायचं असतं किंवा प्रेझेंट करायचं असतं. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्या पालकांचं कौतुक की ते आज इथे आहेत त्यांच्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी. कारण की मला वाटतं की बाकी कोणी म्हणजे जगात कोणीही आपल्या विरोधात असले पण आपले पालक आपल्या बरोबर असले की आपण जग जिंकू शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. कारण मला असं वाटतं की जे नृत्य प्रकार मी सादर करतो त्याच्यासाठी मी खूप बोलणी खाल्ल्या आहेत लहानपणापासून, पण माझे पालक माझ्या बरोबर होते, त्याच्यामुळे कदाचित मी अजून गड चढतोय, अजून चढायचं आहे. पण खूप 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 आभार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. कुठं गाव आहे टिटवाळा म्हणून, कल्याण शहर मुंबईमध्ये आहे, जे तिथे मीही मिडल क्लास माणूस आहे आणि मला कधी असा प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला की जेव्हा मी एका स्टेजवरती येईल तेव्हा मी असं काहीतरी एक शो बनवेल जिथे मी वेगवेगळ्या स्टेट्समधल्या कलाकारांचं ऑडिशन घेईल. आणि आम्ही हे प्रामाणिक ऑडिशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये दीक्षा आली होती ऑडिशन द्यायला. आणि मला वाटतं जवळपास 2 महिन्यानंतर तिला रिझल्ट कळला असेल, कारण की खूप लोक आली होती. सो त्याच्यातून मला वाटतं जवळपास 60-70 मुलींमधून आम्ही फक्त 5 मुली निवडल्या होत्या, त्याच्यात दीक्षा होती. म्हणजे ऑफकोर्स तिला शिकण्यासारखं खूप होतं, पण तिचा जो पदन्यास आम्ही बघितला, तिच्या पायाची हालचाल आम्ही बघितली. कारण की मला असं वाटतं ती मनातून नाचते आणि मला जे इथून नाचणारे कलाकार असतात किंवा इथून जे काम करतात ते खूप आवडतात. सो त्याच्यामुळे आम्ही तिच्या वडिलांना आणि पालकांना विनंती केली की तुम्ही मुंबईला येऊ शकाल का, कारण की सगळं मुंबईमध्येच आहे. म्हणजे मला वाटतं आम्हाला जे काही करायचं आहे पुढे. आणि 1 महिना ती होती, तिने प्रॉपर आमच्याकडे तालीम घेतली आणि ती या शोचा भाग झाली. तर सांगायचं कारण हेच की असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आपल्या स्टेटमध्ये किंवा शहरात, पण ज्यांना कधी प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही. पण एक कलाकार म्हणून मी नेहमी ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज असाच प्रयत्न मला वाटतं हा सोहळा जो होतोय तो होतोय. कारण की एक अवॉर्ड फंक्शन जसं असतं युजली टेलिव्हिजनवर तुम्ही बघतात, तसंच आज हे अवॉर्ड फंक्शन आहे. आणि आत्ताच मला कळलं की नामांकन वगैरे सुद्धा आहे, म्हणजेच हे प्रॉपर अवॉर्ड फंक्शन आहे मला असं वाटतं. सो पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावेळी नागेश नाईक, प्राजक्ता बांदेकर, सुनील भोगटे यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं. उपस्थित मान्यवरांचं स्वागत सुनील भोगटे आणि उपस्थितांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल कदम आणि रवी कुडाळकर यांनी केलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं रसिक, नृत्य कलाकार, कोरिओग्राफर, पालक उपस्थित होते. याच्यामध्ये अशी मुलं आहेत काही की ज्याने आत्ताच क्लास जॉईन केला, अगदी 2-4 दिवस झाले. आणि जो शेवटचा ग्रुप होता त्यांना बरेच महिने झाले, बरेच वर्ष. तुम्ही मला खरी ओळख दिली, तीच सुंदरी सादर करून दादा तुझे आशीर्वाद घेते आणि हा परफॉर्मन्स फक्त तुझ्यासाठी सादर करते.
काबूल ओठ